औद्योगिक वसाहतींचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या खालापूर तालुक्यातील धामणी येथील रुबी मिल्स कंपनीतील कामगारांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला अवघ्या 2 तासात मोठे यश आले आहे। गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ अल्पवेतनात काम करणाऱ्या कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपनी प्रशासनाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नरमाईची भूमिका घेत 15 दिवसांच्या आत पगारवाढीसह अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचे लेखी आश्वासन कंपनीने दिल्याने या आंदोलनाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। खालापूर तालुक्यातील अनेक कारखान्यांमध्ये कामगारांवर अन्याय होत असल्याची तक्रार वारंवार समोर येत आहेत। रुबी मिल्समध्ये अनेक वर्षांपासून सेवा देऊनही कामगारांना केवळ 17 ते 18,000 रुपये पगार मिळत असल्याने कामगार आर्थिक विवंचनेत होते। वारंवार मागणी करूनही व्यवस्थापन दाद देत नसल्याने अखेर सोमवारी भाजप पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून कामगारांनी कंपनीच्या गेटसमोर आंदोलनाचे हत्यार उपसले। आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप कार्यकर्त्यांच्या या धडक आंदोलनामुळे कंपनी प्रशासनाचे धाबे दणाणले। कंपनी प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत आमदार प्रशांत ठाकूर यांना लेखी पत्र देऊन पुढील 15 दिवसात कामगारांच्या सर्व न्याय मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले। या निर्णयामुळे कामगार वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि कामगार संघटनेचे आभार मानले आहेत। या आंदोलनावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, भाजप खालापूर तालुका अध्यक्ष सनी यादव, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, सरचिटणीस प्रसाद पाटील, सरचिटणीस रवींद्र पाटील, मनीष खवळे, उपाध्यक्ष विकास रसाळ, भरत महाडिक, रवी मोरे, जयेश पाटील, प्रसाद देशमुख, हरिभाऊ जाधव, विकास सावंत, निवृत्ती सालेकर, अविनाश सालेकर, मोहन घाडगे यांच्यासह कामगार वर्ग आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रुबी मिलचे या धामणी इथल्या प्लॅंटचे जे कामगार आहेत, या कामगारांनी आमचे सहकारी जितेंद्र घरत यांची जय भारतीय जनरल कामगार संघटना या युनियनचं नेतृत्व गेल्या वर्षी स्वीकारलेलं होतं आणि स्वीकारल्याच्या नंतर या ठिकाणी मुळात कामगारांना मिळणारे अन्य सर्व कंपन्यांच्या तुलनेमध्ये कमी पगार आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या कामगारांवरती कंपनीच्याकडून होणाऱ्या मनमानी अशा पद्धतीच्या कारवाया याच्या विरोधामध्ये इथं युनियन केली होती। युनियन झाल्याच्या नंतर या संदर्भामध्ये जितेंद्र घरत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथल्या युनिटनी त्यांच्याबरोबर चर्चा केल्याच्या नंतर या संदर्भामधल्या कारवाया काही अंशी कमी झालेल्या आहेत, पण तरी सुद्धा जे ॲग्रीमेंट असतं कंपनीच्या पगाराच्या संदर्भामधलं ते गेल्या वर्षी संपलेलं होतं, तर ते ॲग्रीमेंट त्यांनी लवकरात लवकर रिन्यू केलं पाहिजे अशा पद्धतीची मागणी होती। अन्य काही मागण्या या कंपनीच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीच्या कारवाया केल्या जातात त्या संदर्भातल्या होत्या, या संदर्भातल्या मागण्या होत्या। या संदर्भातली चर्चा सुरू होती, पण त्या चर्चेला अंतिम स्वरूप येत नव्हतं, म्हणून या अनुषंगानं इशारा त्यांना दिला, पण इशारा दिल्यानंतरही कंपनीनं त्या संदर्भात कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही आणि म्हणून आज आंदोलन आम्हाला करावं लागलं। खरं तर काम बंद आंदोलनच होतं, पण हे काम बंद आंदोलन करत असताना कंपनीने इथे विनंती केलेली आहे की अलीकडच्या काळामध्ये यांचा कपडा जो देशाबाहेर जातो त्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावरती उद्भवलेली परिस्थिती याच्यामुळे सॅलरीच्या बाबतीतला निर्णय त्यांना घेता आला नाही, म्हणून त्यांनी काही वेळ मागितली आहे। 15 दिवसाची वेळ चर्चा सुरू करायला मागितली आहे। आम्ही त्यांना आता कामगारांशी बोललो आणि मग त्याच्यानंतर त्यांना 1 महिनाभराची वेळ ही त्यांना दिलेली आहे। या महिनाभरामध्ये त्यांनी या संदर्भामध्ये कामगारांना समाधानकारक अशा पद्धतीचा तोडगा जर काढला तर ठीकच, जर तसा काढला नाही तर नाईलाजानं मग मात्र आम्हाला हे पुढचं जे आंदोलन करू ते अगदी शेवटच्या टोकाचं आंदोलन आम्हाला करावं लागेल। सर, रुबी मिल लिमिटेड सर हमारी 110 साल पुरानी कंपनी है सर, और 110 सालों से सर हम महाराष्ट्र में सर हम सर्विस दे रहे हैं सर। हमने करीब सर 3,000 कारीगरों लोगों को सर उनके परिवारों को सर रोजगार दिया हुआ है। अभी सर मैंने जो अभी डिस्कशन चल रहा था सर, हमने 15 दिन का टाइम मांगा है। 15 दिन से लेकर 20 दिन के अंदर सर कारीगरों के साथ बैठ के सर उनके साथ डिस्कशन करेंगे। डिस्कशन करने के साथ इस मैटर को सर हम सॉल्व करके लेंगे सर।